जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीचा निकाल जाहीर झालेला आहे। 9 फेब्रुवारी 2026 रोजी पाथरी तालुक्यातील 5 जिल्हा परिषदमधून 4 जिल्हा परिषदमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे उमेदवार निवडून आलेले आहेत। सध्या आम्ही आहोत पाथरी तालुक्यातील कासापूर येथे। कासापूर येथून राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे उमेदवार बाळासाहेब कोले आमच्यासोबत आहेत। त्यांना प्रचंड मताने भरभरून मतदारांनी निवडून दिलेले आहे। आमच्यासोबत त्यांचे सुपुत्र युवा नेते हर्षवर्धन कोले आहेत। आपण त्यांच्याशी जाणून घेणार आहोत। मतदारांनी दिलेल्या आशीर्वादाने ते मतदारांचे कसे आभार व्यक्त करत आहेत आपण जाणून घेऊया युवा नेते हर्षवर्धन कोले यांच्याशी। पाहूया एक नजर। काय सांगणार आहे भैया? कासापुरी जिल्हा परिषद मधून आपल्या वडिलांचा विजय झालेला आहे। रिंगणामध्ये बरेच पक्षाचे उमेदवार होते, प्रतिस्पर्धी लागलेली होती, तरी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडून आपला विजय झालेला आहे। कसे आभार व्यक्त करताना आपण मतदारांचे? मायबाप जनतेने यावेळी बहुघोष मताने विजय केला, याचे मनापासून आभार आहे। आणि विशेष म्हणजे आमच्या गावाने फार साथ दिली। म्हणतात ना, आधी तुमचा वाडा पाहिजे, पुन्हा गाव पाहिजे, पुन्हा तुमचं सर्कल पाहिजे। आमचं गाव सगळं एक झालं म्हणून गावाने लय साथ दिली। पुन्हा बाहेर गावाच्या जनतेने पण भरपूर मताने साथ दिली। मायबाप जनता कधी पण इथून मागचे कोणतेही इलेक्शन असो, काही असो, मायबाप जनता आमच्या कधी पाठीशी राहिलेली आहे। पण एकही इलेक्शनला आम्हाला कोणी पराजित म्हणजे जनतेने असं नाकार केलं नाही। आणि इथून पुढे त्यांचं हे करू आम्ही, त्यांच्या सगळ्यांच्या आशीर्वादाने इथून पुढच्या वाटचाली चांगल्या राहतील आणि इथून पुढे चांगली कामं करू, सगळ्यासोबत चांगला हसत खेळ करू। आणि शेवटचं जे वाक्य होतं आमचं, अजित दादा श्रद्धांजली म्हणून तुम्ही एक मतदान करा, तर हे सगळ्यांना अजित दादाला बघून आणि आमचे आमदार साहेबाला बघून आम्हाला मतदान केलंय। म्हणून सगळ्यांचे मनापासून आभार। ही आम्हाला संधी दिलेली बद्दल धन्यवाद। पुढचं आपल्या सर्कल मध्ये मतदारांची कशी कामं करताना पण ज्या लोकांनी आपल्याला विरोध केलेला असेल, ज्या लोकांनी आपल्याला मतदान दिलेलं असेल, तर कोणाची काम करणार? सगळ्याच करणार नाही, विरोध म्हणजे कसं असतंय, सगळ्यांना आपले पक्षातली माणसं होती। आता विरोध म्हणजे तुम्ही सांगतो, आमचं तुम्ही जो फोटो बघितला, आमचं ज्या 7 तारखेला 5:30 वाजता इलेक्शन झालं, त्याला लगेच 6:25 आमचे सगळे जितके विरोध पार्टी होती, आम्ही सगळ्यांचे फोटो तुम्हाला दिसतात। कारण विरोध हा फक्त एक टाइम पिरियड पुरता असतो। विरोध जर आपल्याला कायमस्वरूपी करायचे, हे काय भांडण आहेत, बांधायचे वाद नाही। 5 वर्षांनी इलेक्शन येणारे, सगळेच येणारे, आपल्याला नातं टिकवायचं, सगळं टिकवायचं, म्हणून विरोध नसते। सगळ्यांची कामं करणं आणि इथून पुढे अजून भरघोस मतांनी निवडून येणार सगळेला सांगतो। आणि जितके आमचे सहकारी उमेदवार होते आमच्या सोबत, त्यांना चांगले मतदान पडले, सगळ्यांनी चांगले हे केलेले, सगळ्यांचे चांगले। आता जितकं तुम्हाला सांगा, त्यांच्या पद्धतीने त्यांनी चांगले, फक्त जनतेचा कल थोडा आपल्याकडून होता म्हणून, पण काहीच नाही। आता आमच्या जिल्ह्यात सगळे 7 जण उभे होते जिल्हा परिषदला, आजच आम्ही सांगतो ते 7 जण जिल्हा परिषद सदस्य, फक्त मानकरी आपण आहेत, पण त्यांना पण तितकंच त्यांनी जितकं हे केलंय, ते 7 जणांना जिल्हा परिषद सदस्याचे मनापासून आभार मानतो आम्ही। आणि आता आमच्या सर्कल मध्ये 13 गाव आहेत। 13 गावापैकी सगळ्यांचे आभार, मनापासून आभार मानतो। सगळ्यांनी साथ दिली आणि सगळ्यांची काम करून 17,380 मतदान आहे आमच्या सर्कल मध्ये। इतक्यांचे पण आम्ही सगळ्या यांनी पूर्ण इच्छेने काम करू आणि इथून पुढचं इलेक्शन त्याच्या जीवावर आम्ही सोबत सगळं जिंकू। सगळ्यांच्या जीवावर आम्ही इलेक्शन हे करू। सगळ्यांनी साथ दिली त्याच्याबद्दल धन्यवाद।